एव्हरीवन. आपली राज्यसेवेची परीक्षा जी 11 ऑक्टोबरला आहे त्याच्यासाठी आजचा दिवस पकडून साधारणपणे 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत. सो ह्या 4 ते 5 दिवसामध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी रिवाइज केल्या पाहिजे किंवा कोणत्या सब्जेक्टला प्रायोरिटी दिली पाहिजे किंवा कोणते सब्जेक्ट बॅकसाईडला टाकले पाहिजेत आता ह्या 1 आठवड्याच्या टायमामध्ये, तर त्या सगळ्या गोष्टीविषयी डिस्कस करावंसं वाटलं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लास्टच्या 1 आठवड्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम दिसून येतो, तो म्हणजे की लोक मेंटली खूप स्ट्रेस होतात ह्या दिवसांमध्ये. त्यांना कळत नाही की गोष्टी कशा केल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे, किंवा इट्स टू कॉमन की लास्टच्या आपले जे फेलियर असतात याच्या आधीचे ते आपल्याला ह्या दिवसामध्ये खूप स्ट्रॉंगली आठवायला लागतात की माझ्याबरोबर खूप फेलियर्स आलेत किंवा मी याच्या मागच्या एक्झाममध्ये पण फेल झालेलो आहे. तर ह्या गोष्टी आठवतात आणि त्याच्यामुळे आपण फेल होऊ शकतो ह्या गोष्टीची शक्यता मुलांना जास्त वाटायला लागते, मी पास होईल याच्यापेक्षा. सो त्याच्यामुळे काय होतं, आपण आपला टेम्परामेंट लॉस करायला लागतो आणि तो टेम्परामेंट, तो स्ट्रेस घेऊन आपण एक्झाम हॉलमध्ये जातो आणि त्या स्ट्रेसमुळे 1-2 क्वेश्चनचा पाठीपुढे होतात आणि 4-5 किंवा 1-2 मार्कांमुळे आपली प्री उडते. हे खूप कॉमन झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की स्ट्रेस लेवल कसा मेंटेन करायचा किंवा मेंटली कसं स्टेबल राहायचं याच्यावरती आपण नक्कीच बोललं पाहिजे. कारण की जर एखाद्या मुलाचा अभ्यास खूप असेल आणि त्या 1-2 मार्कांमुळे त्याचा जर रिझल्ट जात असेल तर ही खूप म्हणजे दुःखद गोष्ट आहे. सो आपण ह्या व्हिडिओला चालू करूया. तर पहिलं तर आपण बोलूया की ह्या राहिलेल्या 4 दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा किंवा कोणते पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत किंवा कोणत्या पॉइंटचं रिव्हिजन नक्कीच झालं पाहिजे. सो आता तुम्ही असं केलं पाहिजे की बाबा तुमचा वर्षभर भरपूर अभ्यास झालेला आहे, हे पहिलं स्वतःला सांगा की भरपूर अभ्यास मी केलेला आहे, खूप डेडिकेशन मी दिलेलं आहे. त्याच्यामुळे असं काही मनात आणू नका की माझा अभ्यास झालेलाच नाहीये, माझा अभ्यास होतच नव्हता आणि त्याच्यामुळे आता मला रिझल्टमध्ये किंवा एक्झाममध्ये काही येणारच नाहीये. मान्य आहे की कोविड-19च्या सिच्युएशनमुळे आपले खूप दिवस वाया गेलेले आहेत, पण असं नाहीये ना की त्याच्या आधी तुम्ही अभ्यास केला नाहीये. ही कंटिन्यू प्रोसेस असते, जसं सर्वांनाच माहिती आहे की आपण कधी ना कधी काही ना काही गोष्टी ज्या वाचलेल्या असतात त्या आपल्याला एक्झाममध्ये उपयोगी पडतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की जर पाठच्या 4 महिन्यामध्येच तुम्ही अभ्यास केला असेल तोच एक्झामला येईल, असं होत नाही. त्याच्यामुळे फक्त स्वतःला सांगा की माझा खूप अभ्यास झालेला आहे आणि याच्या आधी कोविडच्या आधी पण मी भरपूर अभ्यास केलेला आहे आणि मला त्याचा फायदा होईल, असं मनाला समजवत राहा. त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल निर्माण होईल आणि ऑब्व्हियसली जे क्वेश्चन तुम्हाला येतात ते तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे आपण त्याला सिली मिस्टेक्स म्हणतो, त्या होणार नाहीत. तर ह्या राहिलेल्या दिवसामध्ये असे सब्जेक्ट सिलेक्ट करा की जे मॅक्झिमम आउटपुट देणारे आहेत, की ज्याच्यामधनं कमी वेळात करून जे जास्त तुम्ही मार्क्स मिळवू शकतात. आता तुम्ही म्हणताल की सगळे सब्जेक्ट असे आहेत, सगळ्या सब्जेक्टवरती मिनिमम 10 ते 15च्या रेंजमध्ये क्वेश्चन विचारले जातात, तर मॅक्झिमम आउटपुट देणारे सब्जेक्ट कोणते आहेत? सो याच्यामध्ये तुम्ही जास्त करून स्टॅटिक वरती भर दिला पाहिजे, कारण की पेपर खूप डायनॅमिक नसतो, कधी स्टॅटिकच्या गोष्टी विचारल्याच जातात. आणि जर तुमचं स्टॅटिक जर पक्क असेल तरच तुम्ही करंटचे अफेअर न वाचता पण सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामुळे आपण सब्जेक्ट वाईज जाऊ. जसं इकॉनॉमिक्स म्हटलं गेलं तर खूप वास्ट आहे, खूप डेट्स असतात त्याच्यामध्ये, खूप कमिशन्स असतात वेगवेगळे. तर त्याच्यामध्ये 4-5 पॉइंट असे आहेत की जे आयोगाने पुन्हा पुन्हा त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ते म्हणता येईल की ते आयोगाचे खूप फेवरेट आहेत. सो त्याच गोष्टी तुम्ही ह्या मुवमेंटला रिवाइज केल्या पाहिजे. तुम्ही आधी रिवाइज केलेल्या आहेत, त्याला काहींनी अंडरलाईन करून ठेवली असेल बुकमध्येच, काहींनी त्याच्या शॉर्टकट हँड रिटन नोट्स काढल्या असेल, तेवढ्याच वाचावे, ना की ते पूर्ण पुस्तक घेऊन परत ते चाळत बसणं किंवा रिवाइज करत बसणं. म्हणजे एखादं मोठं पुस्तक जर समोर आलं ह्या सिच्युएशनमध्ये तर खूप स्ट्रेस निर्माण होतो की एवढं सर्व रिवाइज करायचंय आणि हे कधी होणार, कसं होणार, याच्यामुळे खूप स्ट्रेस लेवल निर्माण होतो. सो त्याच्यामुळे त्यात एकदम जे क्रिस्प नोट बनवल्यात तुम्ही तेवढ्याच वाचायच्या किंवा ज्या फक्त अंडरलाईन केल्या तुम्ही तेवढ्याच वाचायच्या आणि स्वतःला सांगायचं की एवढंच वाचायचंय, बाकी सगळं झालंय माझं. सो इकॉनॉमिक्समध्ये असे टॉपिक्स आहेत जे दारिद्र्य आहे, पंचवार्षिक योजना, लोकसंख्या, शाश्वत विकास, या 4-5 टॉपिक वरती पुन्हा पुन्हा भरपूर क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. सो त्याच्यावरती भर द्या, त्याचे तारखा व्यवस्थित बघा. दारिद्र्यासाठी जे कमिशन बसवलेले असतील वेगवेगळे त्याचे तारखा बघा, त्याचं असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर बघून घ्या. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल बघून घ्या, त्याच्या गोल विषयी भारतामध्ये घडत असलेल्या गोष्टी रिवाइज करा.
पंचवार्षिक योजनेमध्ये डेटा खूप इम्पॉर्टंट असतो की कोणत्या पंचवार्षिक योजनामध्ये किती खर्च झालाय, कॅपिटल एक्सपेंडिचर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट राहतात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या डिरेक्टली विचारल्या जातात 1 लाईन क्वेश्चन मध्ये. जसं लोकसंख्येमध्ये 2018चा क्वेश्चन होता की भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती % आहे. तर हा खूप फॅक्च्युअल गोष्ट आहे आणि हा तेव्हाच लक्षात राहतो की जेव्हा आपण ते रिवाइज करू. त्याच्यामुळे असा डेटा ह्या एंड मुवमेंटला रिवाइज करत राहा किंवा सारखा सारखा जेवता वेळेस समोर घेत राहा. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या कनेक्टमध्ये राहाल, त्याचा कनेक्शन लॉस होणार नाही तुमचा. सो हे इकॉनॉमिक्सचं राहिलं. पॉलिटीमध्ये, आता पॉलिटीमध्ये काही काही मुलं बोलतात की खूप डिफिकल्ट क्वेश्चन येत चालले आहेत आणि चुका होण्याचा खूप चान्सेस आहेत याच्या गोष्टीमध्ये. पण मला तसं वाटत नाही, कारण की एरिया ऑफ जो क्वेश्चन आहे पॉलिटीमध्ये तो खूप स्टॅटिक आहे, म्हणजे तो बदलला गेला नाही. आता एरिया ऑफ क्वेश्चन्स काय राहिलंय पॉलिटीमध्ये नेहमीच, फंडामेंटल राईट्स, DPSP असतील, फंडामेंटल ड्युटीज असतील, किंवा स्टार्टिंगचे लक्ष्मीकांत मधले जे स्टार्टिंगचे चॅप्टर आहेत, प्रिॲम्बल आहे किंवा हिस्टॉरिक बॅकग्राऊंड आहे ज्याच्यामध्ये डिफरंट ऍक्ट्स दिलेत ब्रिटिश काळापासूनचे, तेवढा एरिया ऑफ क्वेश्चन्स आहे. संसद विषयी क्वेश्चन आहे, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत जास्त करून. हाच भाग तुम्ही परत परत रिवाइज केला पाहिजे याच्यामध्ये पॉलिटीमध्ये. म्हणजे एखादी केस असेल, एखादी सुप्रीम कोर्टची जजमेंट असेल, ते तुम्ही रिवाइज केलं पाहिजे त्याच्यामध्ये. घटना दुरुस्ती एक मेजर चंक आहे. 2 ते 3 घटना दुरुस्तीवरती प्रश्न असतात, डिरेक्टली प्रश्न असतात. त्याच्यामुळे घटना दुरुस्ती परत परत बघा, किंवा इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतात आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, ते बघत राहा. कारण की डिरेक्टली आर्टिकलवरती पण प्रश्न विचारला जातो. आय थिंक 2018चाच प्रश्न होता की खालीलपैकी कोणत्या आर्टिकलनुसार हिंदी भाषेचे प्रमोशन केले पाहिजे. म्हणजे हा डिरेक्टली क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये काही लॉजिक नाही लावू शकत तुम्ही, किंवा काही अंदाजा काहीच करू शकत नाही. तुम्हाला एक तर माहिती आहे, नाही तर नाही माहिती, ह्या 2च गोष्टी आहेत. तर ह्या अशा गोष्टी तुम्ही रिवाइज करू शकतात ना, की पूर्ण लक्ष्मीकांत तुम्ही घेऊन बसलाय आणि परत ते पेज बाय पेज वाचायला बघताय. त्याच्यामुळे खूप स्ट्रेस लेवल निर्माण होऊ शकतो. एखादी गोष्ट त्याच्यात वाचलेली होती पण तुम्हाला ती आता आठवत नाहीये, तर तसं जर झालं तर म्हणजे तुमचा तो कॉन्फिडन्स खूप कमी होईल आणि आतापर्यंत तुम्ही एवढी मेहनत केली आहे ती खरंच पाण्यात जाईल. सो तसं करू नका. हे मेजर गोष्टी आहेत त्याच्यावरती नजर टाका, त्या बघा. आणि ह्या लास्टच्या दिवसामध्ये काय केलं पाहिजे, गोष्टी बाजूला ठेवत गेलं पाहिजे, की बाबा नाही मग हे करायचं नाहीये तर हे गोष्ट बाजूला ठेवू. इकॉनॉमिक्सचे मोठे पुस्तक आताची गरज नाही, लांब ठेवून द्या. कारण की त्याच्यामध्ये बघून टेन्शन येत नाही की ते मोठे मोठे पुस्तकं आहेत, परत रिवाइज करायचंय, हे टेन्शन येत नाही. म्हणजे तुमचा अभ्यास स्लो डाऊन कडे गेला पाहिजे हळूहळू. जे गोष्टीची गरज नाही ना ते एकदम बाजूला ठेवा, तुमच्या नजरेच्या आत ठेवलं तरी जमतील, कारण की त्याच्यामुळे टेन्शन बिल्डअप होणार नाही. आता सायन्स असा पोर्शन आहे की जो खूप लोकांना डिफिकल्ट जातो आणि खूप मेजर चंक ऑफ क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येतात. तर सायन्समध्ये पण 2 डिव्हिजन असतात, की एक GS मधलं सायन्स असतं आपल्या आणि एक CSAT मधलं सायन्स असतं. तर GS मधलं सायन्स विषयी मी बोलेल की फॅक्च्युअल गोष्टी खूप असतात त्याच्यामध्ये. कधी कधी फायलम, किंगडम अशा गोष्टी विचारल्या जातात डायरेक्ट. तर तशा गोष्टी जर तुम्हाला येत असतील तरच मार्क करा, नाहीतर मार्क करू नका, कारण की फॅक्च्युअल गोष्टींमध्ये रिस्क घेऊन करण्याचा काहीच उपयोग होत नाही. तर त्याच्यामुळे तुमचे जे जास्तीत जास्त एरिया क्वेश्चनचे एरियाज असतील जे सायन्समधले, जसं काही काही गणित असतात त्याचे फॉर्म्युलेज बघून घ्या, जेव्हा जे तुम्ही स्टॅटिक डेफिनेशन केल्या त्याच बघून घ्या तुम्ही डेफिनेशन्स. तर हेच गोष्टी सायन्समध्ये करा, जास्त त्याच्यामध्ये जाण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला सब्जेक्ट अवघड जात असेल तर लास्ट मुमेंटला खरंच त्याची करायची गरज नाहीये, कारण की परत स्ट्रेस निर्माण होतो आणि तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स कमी करायला चालू करता आणि त्याच्यामुळे तो 1-2 मार्क पाठीपुढे होतात. त्याच्यामुळे खरंच जर सायन्स अवघड जात असेल तर बाजूला ठेवा. आता खरंच गरज नाही की तुम्ही वर्षभर भरपूर केलेलं आहे, त्याच बेसिसवरती क्वेश्चन सॉल्व्ह करा. आता नेक्स्ट, प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे ते सतत हाताळा. हो, 4 दिवस राहिलेत मान्य आहे, तरी पण ते सारखे हातातून गेले पाहिजेत, कारण की आता 2020चा जो UPSCचा पेपर होता 4 तारखेला, त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मागच्या वर्षीच्या ज्या आपल्या राज्यसेवेला आलेले प्रश्न आहेत तेच डायरेक्ट त्याला विचारले गेले आहेत UPSCला. जसं आहे उलगुलान होतं, उलगुलानचा क्वेश्चन होता, तो डिरेक्टली आपल्या कंबाईनच्या पेपरमधनं आलेला. इव्हन बिरसा मुंडाचा क्वेश्चन होता, तो पण कंबाईन मध्ये होता 2019च्या, तर तो पण डिरेक्टली विचारला गेलेला आहे. तर हे क्वेश्चन हाताळून घाला. त्याच्यामुळे अजून एक गोष्ट कोणती होईल की तुम्हाला
आयोगाचा हे कळेल, टेम्परामेंट कळेल की त्याचं कसं विचारलं गेलंय किंवा त्याच्या गोष्टी कशा विचारल्या जातात, आणि आपल्याला आपली मेंटॅलिटी त्या लेवलपर्यंत न्यायची आहे, ना की त्याच्या खाली ना की त्याच्या वरती. जास्त पण एखाद्या गोष्टीमध्ये विचार करत राहिलं ना, एखाद्या प्रश्नामध्ये विचार करत राहिला तर तो प्रश्न डेफिनेटली चुकतोच. कारण की असं म्हणतात की फर्स्ट इन्स्टिंक्ट मध्ये आपण जर आन्सर देतो ज्या प्रश्नाचं तेच खरं असतं, नंतर परत पुन्हा येऊन आपण त्या क्वेश्चनला काहीतरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट टाईप करतो आणि तो प्रश्न चुकतो. तर माझं नेहमी एक हे राहिलंय, म्हणजे माझ्या गोष्टी की मी ठरवलंय की मी नेहमी पेपर 1 गो मध्ये संपवते सगळा. म्हणजे असं नसतं की मला सेकंड रिडिंग करायची, मग सेकंड रिडिंग मध्ये मी परत क्वेश्चन वाचून मग त्याचा पाठीपुढे करेल, असं मी कधीच करत नाही. की माझी ही पर्सनल स्ट्रॅटेजी आहे की 1 गो मध्ये गेलेले क्वेश्चन नेहमी बरोबर येतात जास्त, ना की सेकंड टाइम केलं की आपण खूप काहीतरी वेगळाच विचार करत बसतो किंवा वेगळ्याच गोष्टी कुठून तरी शोधून आणतो आणि त्या करत बसून त्याच्यामुळे चुकण्याचे चान्सेस खूप असतात. सो फर्स्ट इन्स्टिंक्ट वरती तुमच्या हे ठेवा, आता भरोसा ठेवा की काय गोष्ट मला हे वाटतंय, म्हणजे मी कुठेतरी वाचलंय, ना की उगाच त्याच्या प्रश्नामध्ये काहीतरी फिरवलंय असा विचार करतोय आपण. नाही, मग याच्यामध्ये काहीतरी फिरवलंच असणार नक्की, आयोग असा साधा क्वेश्चन देणार नाही, अशा गोष्टी विचार करत बसायचा तो वेळ नाहीये आता ऍक्च्युली. त्याच्यामुळे चुका जास्त होतील आणि त्याच्यामुळे तुमच्या मनाला जे वाटते, तुम्ही ज्याच्यावरती कन्फर्म आहात की नाही मी हे कुठेतरी वाचलंय, तर त्यालाच मार्क करा. मे बी ह्याच्यामुळे एखादा क्वेश्चन चुकू पण शकतो, पण आय गॅरंटीड यू की त्याच्यामुळे 2-3 क्वेश्चन नक्कीच बरोबर येतील तुमचे, जे तुम्ही नंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून चुकण्यापेक्षा पहिल्या इन्स्टिंक्ट मध्ये जे वाटतं तेच करा. आणि ह्या 4-5 दिवसामध्ये काही नवीन ट्रायल्स अँड एरर्स करत बसू नका. म्हणजे स्पेशली सीसॅट मध्ये आपण करतो की बाबा काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, पहिलं हे सॉल्व्ह केलं पाहिजे का, पहिलं ते सॉल्व्ह केलं पाहिजे. आपण हे ट्रायल आणि एरर करायचं इथे प्रयत्न करू नका, कारण की ट्रायल आणि एररचा हा टाइम नाहीये, हा टाइम आहे कॉन्फिडन्स मिळवण्याचा. कोणत्या गोष्टीतून कॉन्फिडन्स मिळतोय, मग अशाच गोष्टी करा की ज्या तुम्हाला येत आहेत, अशा गोष्टी करू नका की ज्या तुम्हाला येत नाहीयेत. बट ऑब्वियस की आपल्याला फक्त तिथे आपण स्वतःला तिथे जाऊन पेपर द्यायचा, त्याच्यामुळे आपण इम्पॉर्टंट आहोत ह्या मुवमेंटमध्ये, ना की कोणत्याच गोष्टी इम्पॉर्टंट नाहीयेत. त्याच्यामुळे ज्या अनवॉन्टेड चर्चा असतात फ्रेंड्स बरोबर, रिलेटिव्ह बरोबर स्पेशली, तर त्या चर्चा टाळा की पेपर कसा येईल, मग पेपर होईल का, पेपर नाही होईल का, कारण की आता 2 वेळा पेपर पुढे ढकललाय तर होऊ शकतो का नाही होऊ शकत, ह्या गोष्टी चर्चेत पडू नका. कारण की डिस्कशनमुळे आपण आपल्या ज्या बेसिक गोष्टी ठरवल्यात, आपण आपल्या त्या स्ट्रॅटर्जी ज्या ठरवल्यात, त्या आपल्याला बदलण्यास भाग पडतात कधी कधी ह्या चर्चा. तर तसं करू नका. जेवढं सायलेंट होता येईल तेवढं व्हा. म्हणजे काही मुलांचा स्वभाव असतो की त्यांना गप्पा मारल्याशिवाय जमत नाही किंवा डिस्कस करावं असं वाटतं, तर तसं करू नका. कारण की याचा इम्पॅक्ट तुम्हाला एक्झामच्या दरम्यान होईल. कारण की आपल्याला मधला 3 तासाचा काळ वेळ असतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला शांत बसायचं असतं, तर तसं करू नका. पुढचा सब्जेक्ट इन्व्हायरमेंटमध्ये फॅक्च्युअल गोष्टी बघून घ्या. जसं कोणत्या परिषदा घडल्यात, कधी घडल्यात, कोणत्या ठिकाणी घडल्यात, किंवा काही ऍक्ट्स असतील ते कधी, म्हणजे कोणत्या तारखेला पास झालेत, कोणत्या वर्षी पास झालेत, हे इम्पॉर्टंट आहेत. काही कायदे आहेत ते इम्पॉर्टंट आहे. ह्या गोष्टी फक्त बघून घ्या, नाही की एकदम डीप मध्ये जाऊन प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन बघण्याचा हा वेळ नाहीये. परत करंटमध्ये चर्चेतील व्यक्ती, चर्चेतील पुस्तकं, चर्चेतील पुरस्कार, नवीन अधिनियम्स जे आलेत ते बघून घ्या. जसं करंट अफेअरचा मतलब एरिया खूप वास्ट आहे, म्हणजे जेवढं करू तेवढं कमी आहे. पण आपल्याला ह्या 4 दिवसामध्ये गोष्टी लिमिट करता आलं पाहिजे गोष्टींचं, की बाबा एवढंच इम्पॉर्टंट आणि एवढंच वाचायचंय, ना की सगळ्या गोष्टी भरपूर आहेत एवढं सगळं वाचायचंय. आपल्याला एलिमिनेट करता आलं पाहिजे कोणत्या गोष्टी आता वाचायची गरज नाहीये. तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी फक्त करण्याच्या इम्पॉर्टंट आहेत. चर्चेतील व्यक्ती, पुरस्कार, परिषदा, पुस्तकं, ह्या सगळ्या गोष्टी करंट अफेअर मध्ये बघून घ्या. कारण की त्याच्यातनं प्रश्न डिरेक्टली आलेले आहेत आणि ते खूप फॅक्च्युअल असतात. जर तुम्हाला येत आहे तर येस, नाही तर नाही, अशातली गोष्ट आहे. तुम्ही त्याच्यात गेसवर्क काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे ते रिवाइज करत राहा सारख्या गोष्टी. जॉग्राफीमध्ये नद्या, पठारं बघून घ्या. नद्यांच्या जोड्या लावा असतात, कोणत्या जिल्ह्यातून वाहते त्या बघून घ्या. तालुक्याची नावं जेमतेम इकडे तिकडे बघून घ्या. सगळे तर पाठ करू शकत नाही आपण, पण थोडेफार बघून घेतलं तर एलिमिनेशनला त्याचा उपयोग होतो. तलाव बघा, झरणे बघा, धबधबे बघा, ह्या सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल बघून घ्या.
परत इथे पण डेफिनेशन मध्ये जाऊ नका, फक्त ह्या फॅक्च्युअल गोष्टी वरच्या बघून घ्या. तुम्ही इथे काय करू शकता, म्हणजे मी जसं करायचे, दीपस्तंभचं जॉग्रफीचं पुस्तक जे कलरफुल आहे आणि खूप मॅप्स दिलेत, मग त्याच्यामध्ये फक्त मी मॅप्स बघायचे, कारण की त्या मॅप्समध्ये त्या धबधब्याचं झरण्यांचं लोकेशन दिलेलं असतं, तर ते फक्त तेवढंच बघायचं. मग ते वाचायचा संबंध येत नाही, त्याच्यामध्ये ती इमेज लक्षात राहते आपल्या डोक्यामध्ये. तर ती इमेजच आपण रिप्रोड्यूस करतो एक्झामच्या टायमाला, त्याचा खूप फायदा होतो. त्याच्यामुळे फक्त मॅप्स बघत चला दीपस्तंभ मधले, की कुठे आहेत, कसे आहेत. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की जॉग्रफीचे क्वेश्चन खूप सोपे असतात, पण थोडे फॅक्च्युअल टाईपचे असतात. तर त्याच्यामुळे हीच ती वेळ आहे की जी फॅक्च्युअल गोष्टी परत परत रिवाईज करण्याची. आणि सेम वर्ल्ड जॉग्रफीसाठी पण जर काही वारे असतील, उष्ण वारे, शीत वारे, तर त्याचे डायरेक्शन आणि त्याचे त्या कुठे वाहतात हे बघून घ्या. हे जॉग्रफीमध्ये करू शकता तुम्ही. आता एक ऍक्च्युअल एक्झाम डे असतो, त्याच्यामध्ये काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा गोष्टी केल्या पाहिजेत. जसं मी म्हटलं की ह्या 4 दिवसामध्ये तुम्ही तुमचा स्ट्रेस लेवल मेंटेन केला पाहिजे, तुम्ही मेंटली खूप स्टेबल असला पाहिजे. म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही जर दिवसातले पहिले 12 ते 8 तास अभ्यास करत असाल, तर आता तो 4 तासावरती किंवा 5 तासावरती आणा, कमी कमी करत चला. कारण की त्याच्यामुळे कसं होतं की जास्त गोष्टी वाटत नाहीत, आणि जर जास्त वाचायला घेतलं तर असं वाटतं मग हे राहिलंय, ते राहिलंय, हे मला वाचायचं होतं. इव्हन हे पण नॉर्मल आहे की एक्झामच्या आदल्या रात्री झोप येत नाही तुम्हाला, आणि ते तुमच्या डोक्यात येतं की ह्या पुस्तकातली ही लाईन मला वाचायची, ही माझ्या लक्षात येत नाहीये. आपण आठवायचा प्रयत्न करतो गोष्टी, किंवा इथे काय होतं, त्याचं उत्तर काय येतं, हे आपण झोपेत आठवायचा प्रयत्न करतो. आणि जर आपल्याला आठवलं नाही तर आपण खूप टेन्शन मध्ये जातो की मला आठवत नाहीये, म्हणजे माझ्या काहीच लक्षात नाहीये आणि मला गोष्टी येणार नाहीत एक्झाम मध्ये. हे एक्झामच्या आदल्या रात्री खूप फ्रिक्वेंट आहे आणि खूप होतं. आणि इव्हन हे माझ्याबरोबर पण झाले पहिल्या 2-3 अटेम्प्ट मध्ये. मी युपीएससीचं जेव्हा प्रिपरेशन करायचे, माझ्या पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस मी खूप स्ट्रेसमध्ये होते, आणि मी खूप लास्ट आठवड्यात एवढं वाचलं, आणि ते जेवढं वाचलं त्यातलं एक क्वेश्चन आला नाही, आणि लिटरली ते सगळं पाण्यात गेल्यात गोष्टी. त्याच्यामुळे लास्टच्या दिवसामध्ये मी आता तरी असं ट्राय करते की जेवढं शांत बसता येईल, जेवढं रिलॅक्स बसता येईल तेवढं इम्पॉर्टंट आहे. इव्हन मी लास्टच्या दिवसामध्ये रिलॅक्स होण्यासाठी थोडंफार बाहेर चालायला पण जाते सकाळी, तर तुम्ही त्या पण गोष्टी करू शकतात माइंडला रिलॅक्स करण्यासाठी. सो एक्झामच्या दिवशी जाण्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमची चेकलिस्ट बनवा. चेकलिस्ट म्हणजे तुम्हाला काय काय घेऊन जायचं, एखादी गोष्ट विसरली नाही पाहिजे. आणि माझं मत असं आहे की ते तुम्ही लिहून काढलं पाहिजे एका पानावरती, कारण की आपल्या डोक्यात असतात पण त्या गोष्टी एंड मुवमेंटला विसरतात. त्या पानावरती आपण एखादं लिहून काढले असेल आणि त्याला टिकमार्क केलं, बाबा हे घेतलं, तर त्या विसरायचे चान्सेस खूप कमी राहतात. जसं आतासाठी इम्पॉर्टंट आहे की कोरोनाच्या प्रिकॉशनसाठी ज्या गोष्टी घ्यायच्या, जसं हँड सॅनिटायझर, मास्क असो, तर त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. मे बी तुम्ही टेन्शनमध्ये हँड सॅनिटायझर विसरून जाऊ शकता. टिफिन घेऊन जाणं इम्पॉर्टंट आहे आताच्या वेळेमध्ये, कारण की जसं आमची 4 ऑक्टोबरला परीक्षा झाली युपीएससीची, तर त्याच्यामध्ये लिटरली बाहेर खायला काहीच नव्हतं, किंवा कुठे जाऊन खाणार, रिस्क खूप होती, टेन्शन येत होतं कुठे खाल्लं तर काय होणार. त्याच्यापेक्षा आपला एक साधा डब्बा घेऊन जाऊ शकतो आपण. पाण्याच्या 2 बाटल्या घेऊन जायच्या, कारण की तिथे पाणी असतं पण ते डोक्यामध्ये सारखं राहतं की रिस्क आहे का, प्यावं की नाही. त्याच्यापेक्षा आपण आपल्या गोष्टी घेऊन गेलं कधी पण उत्तम. तर मग टिफिन, दोन टिफिन घेऊन जा. मी प्रेफर करायचे की नेहमी लाईट गोष्टीच घेऊन जायचे, जसे फ्रुट्स असतील किंवा साधी भाजी चपाती असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतःसाठी घेऊन जा. काही कुठे ऑइली खात नका बसू, वडापाव वगैरे. इन केस जर काही झालं, पोट वगैरे खराब झालं किंवा जुलाब लागले तर खूप मुश्किल होऊ शकतं. आणि सेम त्याच्या पुढचा क्वेश्चन म्हणजे तुमच्याकडे इमर्जन्सी टॅबलेट्स राहू द्या, जसं नॉशिया, वॉमिटिंगसाठी टॅबलेट्स असू द्या एखादी, किंवा हेडेकसाठी टॅबलेट असू द्या, कारण की मधल्या 3 तासाच्या वेळेमध्ये जर अचानकच डोकेदुखी सुरू झाली किंवा बाहेर बसायचं असतं, ऊन वगैरे जास्त पडलेलं असतं, तर तुम्ही त्याच्यासाठी त्या टॅबलेट जवळ ठेवू शकता. एकच ठेवा पण जवळ ठेवा. मे बी गरज नाही पडली तर उत्तमच आहे, पण गरज पडली तर असं नको की आपल्याला आजूबाजूला शोधाशोध करावी लागेल, कारण की सेंटर पण असे येतात की तिथे आजूबाजूला लांब पर्यंत काहीच गोष्टी नसतात. सो तसा चान्स येऊन देऊ नका. त्या गोष्टी व्यवस्थित कॅरी करा बरोबर. थोडंसं ओझं होईल त्याचं, पण ठीक आहे, एका दिवसासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करू शकतात.
इवन मी माझ्या 4 ऑक्टोबरचा एक्सपिरियन्स सांगेन थोडाफार. मला चहा पिण्याची खूप सवय आहे, तर मी इनफॅक्ट माझ्या थर्मासमध्ये मी माझ्यासाठी चहा पण घेऊन गेलेली, जेणेकरून की मला कुठे शोधत बसावं लागणार नाही ह्या कोरोनाच्या काळामध्ये. त्याच्यामुळे मी माझा चहा बरोबर प्लास्टिकचे कप पण घेऊन गेलेले, त्याच्यामुळे मला कुठेच फिरायची गरज पडली नाही. तर हे सगळं प्लॅनिंग तुम्ही करू शकता स्वतःसाठी. जसं मी म्हटले की तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात ह्या मुवमेंटला, कारण की तुमचा तो खूप इम्पॉर्टंट डे आहे. तुमच्या वर्षभराचा अभ्यास तुमच्या त्या 2 तासांमध्ये तपासला जाणार आहे. सो तुम्ही कसं कम्फर्टमध्ये राहाल किंवा तुम्ही कसं मेंटली स्टेबल राहाल हे इम्पॉर्टंट आहे. तुमच्या ज्या रेग्युलर सवयी आहेत त्या तुम्ही फॉलो करा. काही ना चहा, जसं मी म्हटलं चहा पिण्याचं, कॉफी पिण्याचं असेल तर ते तुम्ही घेऊन जा बरोबर, काहीच त्याच्यात वावगं वाटणार नाही. आता ऍक्च्युअल एक्झामच्या वेळेस काय केलं पाहिजे? पहिलं म्हणजे तुम्ही तुमचा रोल नंबर OMR शीट वरती, जसा क्वेश्चन पेपर, आन्सर शीट नंबर हा व्यवस्थित घातला पाहिजे. कारण की माझा एक फ्रेंड आहे जो आता मेन्सला होता मागच्या वेळेस, त्याचा रिझल्ट मेन्सचा याच्यामुळेच गेला की त्याने त्याचा रोल नंबर चुकीचा टाकला GS3च्या पेपरमध्ये. सो म्हणजे बाकी सगळ्या पेपरचं ओके होतं, पण एकाच पेपरमध्ये रोल नंबर चुकीचा टाकला, याच्यामुळे त्याचा रिझल्ट गेला. सो ही खूप दुःखद गोष्ट आहे की तुमच्या एका छोट्याच्या सिली मिस्टेकमुळे तुमचा अख्खा रिझल्ट जातोय. म्हणजे मे बी तुम्ही खाली सगळे बरोबर क्वेश्चन्स मार्क केलेत, पण त्या वरच्या एका चुकीमुळे तो सगळा पाण्यात जाऊ शकतो. सो खूप लक्षपूर्वक ते भरा. गेल्या गेल्या लगेच ते भरायला चालू करू नका. एक डीप श्वास घ्या, त्याच्यानंतर थोडं स्टेबल व्हा, जागा आजूबाजूला व्यवस्थित बघा आणि मग ते हळूहळू लिहायला चालू करा. जोपर्यंत टीचर सांगत नाहीये स्टार्ट करा लिहायला, तोपर्यंत स्टार्ट करू नका. जसं आपला क्वेश्चनचा सेट असतो, आपला क्वेश्चन बुकलेटचा सेट असतो, तो भरू नका जोपर्यंत टीचर सांगत नाहीयेत. कारण की कधी कधी काय होतं, त्यांच्याकडनं वाटण्यामध्ये म्हणजे डिस्ट्रीब्यूट करतामध्ये पाठी पुढे होतात गोष्टी, तर त्या गोष्टी त्या रिशफल करू शकतात बुकलेट्स. तर त्याच्यामुळे ते जोपर्यंत सांगत नाही की आता तुम्ही टाकू शकता, तोपर्यंत टाकायला जाऊ नका. रिस्क खूप मोठी असते त्याच्यानंतर. जसं तुम्हाला माहिती आहे, एकदा OMR शीट आपल्याला दिली म्हणजे तीच फायनल असते, आपल्याला ती चेंज करून मिळत नाही. त्याच्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती तुम्ही काय मार्क करतायत. आणि आता ह्यावेळेस जसं माहितीये की जी 1/4 निगेटिव्ह मार्किंग झाली आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही रिस्क जास्त घेऊ शकता, कारण की निगेटिव्ह मध्ये कमी मार्क्स जाणार आहे. तर रिस्क घ्या. जर ऍटलिस्ट प्रश्नामधल्या ऍटलिस्ट एक तरी तुमचा ऑप्शन एलिमिनेट होत असेल तर नक्कीच तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करावा. तुमच्याकडे 80% चान्सेस असतात की तो राईट येण्याचा आणि 20% चान्सेस असतात की रॉंग येण्याचा. सो तुम्ही तो नक्कीच प्रश्न सॉल्व्ह करा. असे प्रश्न कधीच सोडले नाही पाहिजे. म्हणजे 85+ अटेम्प्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर असेच क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह केले पाहिजे, तरच तो 85+ तुमचा हे होऊ शकतो, अटेम्प्ट होऊ शकतो. तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी करा की असं नका करू की ह्या प्रश्नाचं एकच एलिमिनेट होतंय, रिस्क नको, नाही सोल्व्ह करायचंय. आणि 85 पेक्षा कमी अटेम्प्ट म्हणजे खूप रिस्क झोन मध्ये आहात. म्हणजे एकतर आपल्या गोष्टी चुकतात म्हणजे चुकतातच, म्हणजे त्याच्यामध्ये काही वावगच नाहीये की माझ्या गोष्टी चुकणारच नाहीयेत, मी 100% ऍक्युरेस आहे, असं होत नाही. मिनिमम 20 तरी गोष्टी चुकतातच आपले प्रश्न. सो कमी केल्याने खूप रिस्क झोन मध्ये असतो आपण, जास्त अटेम्प्ट केल्याने ऍटलिस्ट एक सेफर झोन मध्ये असतो की चुकून जरी जास्त चुकले तरी पण आपण कट ऑफ क्लिअर करू. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त अटेम्प्ट करा. 85 आणि 90च्या मध्येच अटेम्प्ट असला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी अटेम्प्ट असला पाहिजे नाही तुमचा. म्हणजे मी ही परत सांगत आहे कारण की खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मुलं म्हणतात की नाही माझी एक्युरेसी आहे, मग मी 70 सॉल्व्ह केले, 65 सॉल्व्ह केले. पण खरंच म्हणजे तुम्ही आतापर्यंतचे टॉपर्स विचारा, त्याच्यापैकी कोणीच कधीच मला असं वाटत नाही की 85च्या खाली अटेम्प्ट केला आहे. इव्हन मी माझ्या मेन्सच्या प्रीच्या टायमाला माझा अटेम्प्ट नेहमी 90 to 93च्या दरम्यान असायचा, 91, 93च्या आसपास. दुसरी गोष्ट, आपण मराठीतून प्रश्न वाचतो पण कधी कधी मराठीच्या ट्रान्सलेशन मध्ये प्रॉब्लेम झालेला असतो आणि त्याच्यामुळे प्रश्न कळत नाहीत नीट आणि त्याचं इंटरप्रिटेशन खूप वेगळं होतं. जसं ह्यावेळेस पण UPSC मध्ये हिंदीच्या ट्रान्सलेशन मध्ये थोडाफार इश्यू झालेला आहे असं लोक म्हणतात. सो तसं मराठीच्या ट्रान्सलेशन मध्ये पण होऊ शकतो. तर तुम्हाला कोणता क्वेश्चन जर थोडासा वाटत असेल की ट्रान्सलेशन मध्ये प्रॉब्लेम झालाय किंवा तुम्हाला येत नाहीये तो किंवा समजत नाही, इंटरप्रिटेशन चुकीचं होते, तर तो नक्कीच तुम्ही इंग्लिश मधून वाचावा. कारण की एक क्लिअरिटी येईल आणि तुमचा क्वेश्चन चुकीचा होणार नाही. आणि एखादा प्रश्न तुम्हाला येत नसेल आणि खूप तुम्ही त्याच्यावरती स्ट्रेस करताय की याचं काय येईल तर त्या क्वेश्चनला मार्क करा, पुढे चाला आणि
पुढच्या काही क्वेश्चन मध्ये मे बी तुम्हाला एखादा क्लू मिळू शकतो किंवा तुमच्या एखादी गोष्ट लक्षात येऊ शकते दुसरा प्रश्न वाचल्यामुळे. तर अशा प्रश्नामध्ये तुम्ही डायरेक्टली तिथे मार्क करण्यापेक्षा पुढे जाऊन नंतर मग लक्षात आल्यानंतर मार्क करू शकता. इव्हन जेव्हा तुम्ही म्हणजे फर्स्ट सेक्शन मध्ये म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये जर तुम्ही सगळे प्रश्न सॉल्व्ह केले लगेच OMR शीटवरती गोळे करायला घेतले तर तसं करू नका. कधी कधी काय होतं, काही प्रश्नांचे पुढे क्लूज मिळतात आणि मग पाठीमागे आपण येऊन त्याला चेंज करतो. आणि जर ऑलरेडी आपण त्याचं मार्क करून टाकलं असेल OMR शीटवरती तर मग प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे फर्स्ट रिडिंग मध्ये ते करू नका. सेकंड रिडिंग मध्ये एकदा सगळ्या क्वेश्चन ग्रो थ्रू केल्यानंतरच गोळे करायला चालू करा. आणि गोळे करता वेळेस पण इम्पॉर्टंट आहे की एक्झॅक्टली जसं माहिती आहे की प्रश्नांच्या पुढे तो योग्य गोळा झालं पाहिजे, खाली पाठी पुढे खाली वर झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळे एक बोट प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नावरती आणि एक बोट OMR शीटवरच्या प्रश्नाच्या नंबरवरती ठेवला पाहिजे. म्हणजे तो आणि तो सेम आहे का हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी आहेत की OMR शीटवरती कशा चुकीच्या गोष्टी नाही गेल्या पाहिजेत. आणि अजून एक माझ्या गोष्ट निदर्शनात आली म्हणजे माझा हा माझं एक्सपिरियन्स आहे किंवा मी पर्सनली गोष्टी बघितल्या त्याच्यावरून सांगते की कोणताही सेट असतो ABCD मधला त्याच्यातले पहिले 10 ते 15 क्वेश्चन खूप डिफिकल्ट असतात. म्हणजे जे सगळ्यात डिफिकल्ट क्वेश्चन असतात ते मला असं वाटतं तिथे टाकलेले आहेत. आर्ट अँड कल्चर असो, सायन्स अँड टेक असो, हेच प्रश्न नेहमी पहिले असतात. आणि ते प्रश्न बघितले की भयंकर भीती वाटायला लागते आणि असं वाटतं की मला काही येणारच नाही आणि आता बस झालं आणि आपण आपल्या तलवारी तिथेच टाकून द्यायला चालू करतो. सो माझी स्ट्रॅटेजी प्रत्येक वेळेस कशी राहिली किंवा पेपर आला की पहिले 10 ते 12 क्वेश्चन स्किप करून डायरेक्ट 20व्या प्रश्नापासून चालू करायचं. आणि किंवा आपल्याला पॉलिटीचा सोपं जातं तर डायरेक्ट पॉलिटीवरती जम्प मारायचे. त्याच्यामुळे पहिले जर 10 ते 15 20 क्वेश्चन जर तुमचे बरोबर आले किंवा तुम्हाला समजले, व्यवस्थित येत असेल तर तो कॉन्फिडन्स लेवल ह्यूज असतो. त्याच्यामुळे ज्या डिफिकल्ट गोष्टी असतात त्या लवकर सॉल्व्ह होऊ शकतात आणि तोपर्यंत तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढतं, तुम्ही स्टेबल होता चांगल्या गोष्टी सॉल्व्ह करून किंवा येणारे प्रश्न सॉल्व्ह करून. सो तसं करू शकता तुम्ही. जर सुरुवातीच्या गोष्टी डिफिकल्ट आल्या तर डायरेक्टली पुढे जम्प करू शकता. इव्हन सीसॅट मध्ये पण पहिल्यांदा कधी कधी सायन्सचे डायरेक्ट पॅसेज येऊन जातात कॉम्प्रिहेन्शन मध्ये, 2-3 लगातार सायन्सचे पॅसेज आणि ते पण एकदम डिफिकल्ट असतात. गणित वगैरे सॉल्व्ह करणं म्हणजे लिटरली एवढे कॉम्प्लिकेटेड असतात की असं वाटतं की नाही आता होणारच नाही, आपलं ह्या वर्षी क्लिअर होणारच नाही. तर त्या गोष्टीमुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी झाला नाही पाहिजे. तर त्याच्यामुळे काय करायचं, एखादी गोष्ट तुम्हाला दिसली आहे ना अवघड आहे तर डिरेक्टली स्किप करा आणि पुढच्या क्वेश्चन वरती जा किंवा पुढचं डायरेक्ट 4-5 पानं पलटून डायरेक्ट तिथून चालू करा. म्हणजे आपल्याला असं काही रेस्ट्रिक्शन नाहीये ना की 1 पासूनच चालू केलं पाहिजे, 10 पासूनच चालू नाही केलं पाहिजे. सो त्याचा फायदा घ्या, डिरेक्टली पुढच्या पानावरती जा आणि तिथून चालू करा. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला, मला वाटतं तरी फायदा होईल. आणि एक्झाम मध्ये जसं आपण अभ्यास करता वेळेस करतो, इंटरलिंकिंग ऑफ सब्जेक्ट करतो किंवा इकॉनॉमिक्सच्या गोष्टी मला कुठे सायन्समध्ये वापरता येत असतील तर ते इंटरलिंकिंग करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सायन्समध्ये जर खूप फॅक्च्युअल गोष्टी असतील आणि जमतच नसतील तर खरंच रिस्क घ्यायला जाऊ नका. कारण की जे नॉन सायन्स बॅकग्राऊंड मधून आहेत त्यांना सायन्स खूप डिफिकल्ट जातं आणि त्यांचे थुक्के नेहमीच चुकतात. म्हणजे खूप माझ्या जवळच्या फ्रेंड्सचे एक्झाम्पल आहेत की थुक्के नॉन सायन्स बॅकग्राऊंड मधून आहेत आणि थुक्के चुकलेत त्यांचे. तर फॅक्च्युअल गोष्टी सायन्सच्या सॉल्व्ह करायला हे करू नका, रिस्क घेत बसू नका. तिथे डायरेक्टली स्किप करा. ज्या तुमच्या चांगल्या गोष्टी आहेत तिथे इनपुट्स द्या जास्त. जसं पॉलिटीचं एक सांगेल, मला पॉलिटीचे क्वेश्चन ना खूप ट्रिकी असतात कधी कधी. तर मला असं वाटतं पॉलिटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करताचा बेस्ट वे असा आहे की तिथे 5 सेकंद थांबून, म्हणजे प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर 5 सेकंद थांबून परत त्याच्यावरती नजर टाकणं हा बेस्ट वे आहे. कारण की आपण एकदा प्रश्न सॉल्व्ह करू झाल्यावरती ना आपण त्याला क्रिटिकल लेवलने बघायला लागतो त्या प्रश्नाला. म्हणजे असं नाही बोलते की मी परत सेकंड रिडिंग मध्ये त्याला परत बघणं नाही, तेव्हा सॉल्व्ह केल्यानंतर लगेच 5 सेकंद त्याच्यावरती अजून एक नजर टाकणं, अजून एक व्ह्यू पॉईंट त्याला देणं, हे तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे पॉलिटीचे क्वेश्चन सोपे जे असतात, जे थोडे क्रिटिकल लेवलला विचारलेले असतात किंवा ते सोपे असतात पण त्यांची लँग्वेज थोडी घुमून फिरून विचारलेली असते. जसं ह्यावेळेस UPSC मध्ये पण होतं. एक स्टेटमेंट होतं की कोणताही जो वोटर आहे, जो त्याचं नाव वोटिंग लिस्ट मध्ये आहे, तो 6 महिन्यासाठी विदाऊट इलेक्शन मंत्री होऊ शकतो, असा प्रश्न होता. तर हा प्रथम दर्शनी बरोबर वाटतोय
स्टेटमेंट, प्रथमदर्शनी स्टेटमेंट बरोबर वाटते सगळ्यांना की अरे हा ठीक आहे, वोटिंग लिस्टमध्ये आहे आणि 6 महिन्याचा टाइम पिरियड पण दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये बरोबर असेल. पण जेव्हा आपण सेकंड लुक ह्याच्यावरती देतो ना, तेव्हा ते स्टेटमेंट चुकीचं वाटतंय. कारण की पहिली तर गोष्ट, एज, वोटिंगसाठी एज वेगळं आहे आणि इलेक्शन म्हणजे इलेक्ट होऊन येण्यासाठी एज वेगळं आहे. सेकंड म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जर तुम्हाला मिनिस्टर व्हायचं असेल स्टेट लेजिस्लेचरचं, तर तुम्हाला त्या राज्यातल्या वोटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे, ना की अन्य राज्यामध्ये. तर ह्या 2 गोष्टी कधी तुम्हाला कळतील, जेव्हा तुम्ही सेकंड त्याच्यावरती नजर टाकाल आणि त्याच्यात एक क्रिटिकल थॉट तुम्ही त्याच्यावरती द्याल. तर पॉलिटिक्सचे क्वेश्चन प्रथमदर्शनी खूप सोपे वाटत असतील तरी ते सेकंड थॉट दिलं ते तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये काहीतरी फिरवलं आहे. सो त्याच्यावरती नक्कीच तुम्ही लक्ष द्या. आता नंतरची गोष्ट की 3 तासाचा टाइम पिरियड 2 पेपरच्या मध्ये, मला तर सगळ्यात असं वाटतं की ही गोष्ट डिफिकल्ट आहे. तो 3 तासाचा टाइम पिरियड, एक्झामच्या टाइमपेक्षा तो 3 तासाचा टाइम मला जास्त डिफिकल्ट वाटतो. करणार काय त्याच्यामध्ये? एक तर बाहेर असतो, बसायला जागा नाही, काही नाही. आपल्या मेंटॅलिटी स्टेबल ठेवण्यासाठी खूप डिफिकल्ट वाटतो मला. एक तर बसायला जागा नाही, ऊन वरतून. सो याच्यामध्ये तुम्ही तुमचा मूड फ्रेश करा, थोडीशी झोप घ्या, म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे थोडंसं डोकं टेकून झोप घ्या. म्हणजे कोणी तुम्हाला तिथे जज करेल वगैरे ह्या गोष्टीचा विचार करू नका, कारण की आपण ह्या सगळ्या लोकांना पहिल्यांदा भेटतोय आणि उद्या आपल्याला एक दुसऱ्याचे चेहरे पण लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हा, तुमचा मूड फ्रेश करा, खा व्यवस्थित. आणि सीसॅटचे जर तुम्हाला काही फॉर्म्युलेज वाटले रिवाइज करायचे तर ते रिवाइज करा. तुमची जी स्ट्रॅटर्जी आहे तीच राहू द्या. कोणत्या फ्रेंड बरोबर डिस्कशन झालंय आणि त्याच्यामुळे तुमची स्ट्रॅटर्जी तुम्ही चेंज करायला बघू नका, कारण की एंड मुवमेंटला स्ट्रॅटर्जी कधी बनत नाहीत. किंवा मित्रांशी पण जास्त डिस्कस करू नका की आधीचा पेपर असा होता, मग आत्ताच्या पेपरमध्ये मी काय केलं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी करत बसू नका तुम्ही. जसं पहिलं पण सांगितलं की सायन्सचा पॅसेज जर पहिला आला असेल आणि तो डिफिकल्ट असेल तर तो बाजूला ठेवा, पण स्किप करू नका. कारण की कॉम्प्रेन्शन मध्ये कोणताच पॅसेज स्किप केला गेला नाही पाहिजे. कारण की 5 क्वेश्चन आहेत, त्याच्यापैकी तुमचे 2 बरोबर आले, 3 जरी चुकले तरी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये असतात, ना की निगेटिव्ह मध्ये असतात. तर आणि जर तुम्ही तो पूर्णपणे स्किप केला तर जे तुमचे 1-2 मार्क वाढणार आहेत ते पण वाढणार नाहीत आणि तो स्किप करून काही फायदा पण होणार नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला मग हा पॅसेज जमत नाहीये सायन्सचा, त्याच्यामध्ये निगेटिव्हच जाईल, त्याच्यापेक्षा मी स्किप केलेलाच बरा, तर हे चुकीचं आहे. कारण की ऍटलिस्ट 4 पैकी तुम्हाला 3 तरी क्वेश्चन त्या पॅसेज मधून समजून लिहिता येऊ शकतात आणि 3 पैकी 2 चुकले, 1 बरोबर आलं तरी पण पॉझिटिव्ह मध्ये आहात तुम्ही. आणि सायन्सचे पॅसेज काही लोक पॅसेज न बघताच प्रश्न सॉल्व्ह करायला बघतात, तसं करू नका. पॅसेज व्यवस्थित सॉल्व्ह करा. एक मोठं गणित जे रिझनिंगचं जे गणित असतं ते खूप मोठं असतं, एक ऍटलिस्ट पेज भरून तरी दिलेलं असतं, अर्ध पेज भरून. तर ते वाचण्यापेक्षा, त्याच्यातून ते प्रश्न सॉल्व्ह करण्यापेक्षा मला असं वाटतं पॅसेज एकदा वाचला त्याच्यातून डायरेक्ट 5 क्वेश्चन म्हणजे 12.5 मार्कांचा तो प्रश्न असतो, डायरेक्ट तेवढे मार्क्स आपल्याला हातात असतात एकदा जर चांगला पॅसेज वाचला. आणि कधी कधी पॅसेज वाचताना असं होतं की अर्ध्यापर्यंत आपण पॅसेज वाचतो आणि नंतर वाचतो की अरे आपल्याला काही समजलं नाहीये वरच्या पॅसेजमध्ये, नाही तर खाली तरी काय समजणार आहे, सोडून देऊ आपण, असं करतो आणि त्याच्यामुळे तो पॅसेज आपण स्किप करायला बघतो. तर तसं नाही केलं पाहिजे. तुम्ही अर्ध्यापर्यंत आला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये टाइम स्पेंड केला आहे त्या प्रश्नामध्ये. सो अजून थोडंसं वाटलं वरचं तुम्हाला समजलं नाहीये तर अजून थोडंसं 2 मिनिटाचा एक्स्ट्रा टाइम देऊन ते वाचा, पण तुम्ही इन्व्हेस्ट केलेला टाइम वाया जाऊन देऊ नका. आणि काही लोक टाइम नसल्यामुळे इंग्लिशचा जो पॅसेज असतो लास्टचा तो सॉल्व्ह करायचं स्किप करतात, तर तसं करू नका. इंग्लिशचे पॅसेज खरंच खूप सोपे असतात, म्हणजे त्याच्यात काहीच नसतं. एकतर त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द विचारलेले असतात इंग्लिशमधून. जर तुम्हाला तुमचं नॉर्मल नॉलेजने पण ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता विदाऊट पॅसेज वाचून. तर तसे प्रश्न हातचे असतात आणि ते हातचे मार्क्स जर घालवले तर आपण रेसमधनं बाहेर पडतो. सो सांगण्याचा अर्थ हाच की कोणताही पॅसेज स्किप करू नका. एखादं गणित जरी स्किप झालं तरी चालेल, पण पॅसेज स्किप करू नका. डिसिजन मेकिंगचे जे लास्टचे प्रश्न असतात 5, त्याच्यामध्ये खूप लोकांचं असं म्हणणं असतं की नाही येतच नाहीत उत्तर, मोस्टली 0, 1 असंच मिळतं. ते
तो प्रश्न सॉल्व्ह करताना पहिलं तर बघायचं की तुमची भूमिका काय, तुम्ही कोणत्या भूमिकेमध्ये आहात तिथे, तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटरवर आहात की सामान्य नागरिक आहात का अन्य काही आहे तुमचं रोल. तर तो रोल पहिला बघून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एकदम लॉंग टर्म सोल्युशन काय असू शकतं ह्या प्रॉब्लेमचा, जो प्रॉब्लेम तुम्हाला त्या डिसिजन मेकिंगच्या प्रश्नामध्ये दिलाय त्या प्रॉब्लेमसाठी लॉंग टर्म सोल्युशन काय असू शकतं किंवा इन्क्लुझिव्ह सोल्युशन काय असू शकतं, तेच त्याचं आन्सर असतं नेहमी. इन्क्लुझिव्ह आणि लॉंग टर्म, शॉर्ट टर्म मध्ये कोणतंच आन्सर कधीच नसतं त्याच्यामध्ये, कारण की गव्हर्नमेंट नेहमी लॉंग टर्म पॉलिसीचा विचार करतो, कधी शॉर्ट टर्म गोष्टी करत नाही. सो तसं उत्तर शोधायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला एखादी गोष्ट म्हणजे दोन, आता मी जी स्ट्रॅटेजी सांगितली त्याच्यावरून मे बी तुम्हाला एखादं तुम्हाला राईट वाटत असेल, म्हणजे इन्स्टिंक्ट येत असेल राईट आहे आणि ते चुकतं, कारण की याच्यामध्ये की आपण बॉर्डर व्ह्यू घेत नाही, एकदम बोलतात ना लॉंग टर्म किंवा एकदम बर्ड आय व्ह्यू घेतला पाहिजे त्याच्यामध्ये आपण, ना की एकदम छोटा व्ह्यू घेतला पाहिजे. तर तो घ्या तुम्ही, त्याच्यावरती लक्ष ठेवा व्यवस्थित आणि वास्तव्यास तुमची भूमिका काय आहे ते बघा. आणि एक लास्टचा पॉइंट म्हणजे गणित. गणित आपण खूप प्रॅक्टिस करतो, वर्षभर खूप काही केलेलं असतं, पण कधी कधी काय होतं, आपण समजा एखादं रेल्वेचं गणित आपण खूप सॉल्व्ह केले, प्रॅक्टिस केली, पण एन एक्झाम मध्ये रेल्वेचं गणित येतं पण ते थोडं ट्रिकी असतं ना, आपल्याला ते सॉल्व्ह करता येत नाही, तर आपला इगो हर्ट होतो. म्हणजे की मी एवढं सॉल्व्ह केलं, एवढं प्रॅक्टिस केले, तरी मला हे कसं येत नाही, मला कसं येत नाही, मी ते बघतोच आता, किंवा मी सॉल्व्हच करणार हे, आणि आपण त्याच्यामध्ये खूप टाइम वेस्ट करतो, कारण की ते आपण आपल्या इगोवरती घेतो. तर असं करू नका, इगोवरती घेऊ नका. एखादी गोष्ट नसेल येत तर ठीक आहे, ती ट्रिकी असू शकते, नाही येऊ शकत, तर ती सोडून द्या गोष्ट आणि पुढच्या क्वेश्चनला चाला. कारण की आपल्याला काय इथे ते क्वेश्चन काय आपल्याला कोणी विचारणार नाहीये की मग ह्याच प्रश्नामधनं मार्क का नाही मिळालेत तुला, ह्या प्रश्नामधूनच मार्क्स मिळायला पाहिजे होते. तुमचा अल्टिमेट एम आहे की मार्क्स मिळवणं, मग ते कुठून पण येऊ. त्याच्यामुळे इगोवरती घेऊ नका. आणि अजून एक प्रश्न सॉल्व्ह करताना आयोगाची काय मेंटॅलिटी आहे ते विचार करू नका. म्हणजे काय फालतू प्रश्न आहे, असा प्रश्न असतो का कधी, हे असं असतं का, त्यांना जज करत बसू नका तिथे, कारण की तुमचं काम त्यांना जज करणं नाहीये, तुमचं काम आहे प्रश्न सॉल्व्ह करणं. आणि तुम्ही जर त्यांना जर जज करत बसला तर प्रश्न म्हणजे उत्तर चुकीचे जाऊ शकतात, कारण की तुम्ही तुमच्या एक्झामच्या मेंटॅलिटी मधून जजमेंट करायच्या मेंटॅलिटी मध्ये जातात. तर त्याच्यामुळे तसं करू नका. जो क्वेश्चन आहे ना त्याला टॅकल करायचंय, मला नसेल येत पुढे जायचंय, असं करा. उगाच जज करत बसणं किंवा एक्झाम नंतर मी काय करेल ह्या गोष्टी डोक्यात घेऊ नका, कारण की त्याच्यामुळे तुम्ही एक्झामच्या स्टेट ऑफ माइंड मधून वेगळ्या स्टेट ऑफ माइंड मध्ये जातात आणि त्याच्यामध्ये मार्किंग मध्ये चुका होतात. किंवा प्रश्न सीसॅट मध्ये मी गणिताचं उत्तर 1 काढलेलं आहे, मी दुसरंच मार्क करतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो ह्या सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा. आणि अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही एक्झामच्या दिवशी डिफिकल्टी आली आणि मी जर हेल्प करू शकले तर सो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा माझ्या फेसबुक इंस्टाग्राम पेजवरती मला कळवा. आणि एंडला मी हेच सांगेल की मेंटल हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेवढं रिलॅक्स राहाल, जेवढं चिल राहाल, तेवढं फायदेमंद ठरेल, ना की जेवढं तुम्ही स्ट्रेसमध्ये राहाल. स्ट्रेसचा उपयोग कधीच होत नाही, ना तुमच्या बॉडीला ना तुमच्या एक्झामला. काही विचार करतात की मी खूप असा गंभीर बसल्याने मला चांगला फायदा होईल, तर असं कधीच होत नाही. तुम्ही हसत खेळत राहा. स्ट्रेस आला तर फ्रेंडशी थोडं बोला, बाहेर फिरून या. शेवटी अल्टिमेट तुम्ही इम्पॉर्टंट आहात, तो तुमचा दिवस आहे. बाकी त्या दिवशी जग नाही असं जरी समजलं तरी चालेल. खूप महत्वाचा दिवस आहे. वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी असते प्रीची, त्याच्या कारण की वर्षभरानंतर येते. सो खूप स्ट्रेस फ्रीली ही सिच्युएशन हँडल करा. ऑल द बेस्ट. आणि नक्कीच तुम्ही पास व्हाल हा कॉन्फिडन्स म्हणजे मी तुम्हाला देते, तर नक्कीच तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी पास होईल उद्या आणि मला मीन्स लिहायची आहे. सो ऑल द बेस्ट, टेक केअर आणि खूप सेफ राहा. कोरोनामुळे रिस्कमध्ये जाऊ नका जास्त. ॲटलिस्ट ह्या 4-5 दिवसामध्ये बाहेर जास्त फिरू नका, कारण की जर ह्या 4-5 दिवसामध्ये काही झालं आणि तुम्ही जर वीक पडला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. एक्झाम झाल्यावरती मग तुम्ही फिरू शकता, पण ह्या 4-5 दिवसामध्ये जास्त बाहेर जाणं अवॉइड करा. सो टेक केअर अँड गुड बाय, गुड लक.